दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात मोठी अपडेट समोर येते। एकूण 4 शहरांमध्ये स्फोट घडवण्याचा या सगळ्यांचा कट होता। 8 संशयित दहशतवाद्यांनी 4 शहरांमध्ये स्फोटाचा कट आखलेला होता। 4 शहरात एकाच वेळी स्फोट घडवण्याचा कट आखला गेला होता। 2-2 दहशतवाद्यांचे 4 ग्रुप बनवण्यात आले होते आणि प्रत्येक ग्रुपकडे आयडी स्फोटकं ठेवली जाणार होती। 8ही दहशतवाद्यांचा नेटवर्क आणि कारवायांचा सध्या वेगाने तपास सुरू आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, कोणकोणती शहरे टार्गेटवर होती आणि कशा पद्धतीने हा सगळा प्लॅन अंमलात आणला जाणार होता? दिल्ली पोलिसांनी आता ज्या पद्धतीने मॅपिंग केलंय त्यानुसार त्यांना माहिती मिळते की हा जो उमर होता ज्याने हा सगळा ब्लास्ट घडवला, स्वतः कारमध्ये बसलेला होता, तो पहिल्यांदा जेव्हा दिल्लीमध्ये आल्यानंतर तो पूर्व दिशेकडे गेला। दिल्लीचा जो नोएडाच्या बॉर्डरला लागून असलेला भाग आहे, त्यानंतर मग तो पुन्हा उत्तर पश्चिम दिल्लीच्या दिशेने गेला, अशोक विहार, आणि तो पुन्हा हा सुद्धा आउटस्कर्टचा भाग आहे। आणि त्यानंतर मग तो पुन्हा दुपारी तो सेंट्रल डिस्ट्रिक्ट म्हणजे मध्यवर्ती दिल्लीच्या दिशेने येत होता। तो अनेक ठिकाणी दिल्लीमध्ये फिरला, पण जास्त तर करून तो दिल्लीच्या आउटस्कर्ट्सवर आणि रिंग रोडवरून प्रवास करत होता। आणि त्याचवेळी तो एकदा दिल्लीमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा तो हरियाणाच्या दिशेने बाहेर पण पडला होता, पण तरी सुद्धा त्याने पुन्हा काही वेळाने दिल्लीमध्ये यायचं ठरवलं आणि दिल्ली मुंबई जो मार्ग आहे हायवे, त्या हायवेवरच्या एका ढाब्यावर हा रात्रभर थांबला होता। आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या अनेक सीसीटीव्ही मध्ये उमर हा पोलिसांना आढळलाय। त्यामुळे या उमरने रात्रभर दिल्लीत येण्यापूर्वी एका ढाब्यावरती गाडी लावून तिथे झोपून काढलेली आहे गाडीमध्ये। त्यानंतर मग दिल्लीत आल्यानंतरही तो दिल्लीत अनेक वेगवेगळ्या लोकेशन्सला गेला आणि शेवटी तो मध्यवर्ती दिल्लीच्या दिशेने येत असताना तो थेट आपण आता पुराणी दिल्लीचा लाल किल्ला परिसरामध्ये त्याने हा सगळा आत्मघातकी प्रकार केला असं म्हणू शकतो। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आज दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आणखी एक मोठी अपडेट। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा मोठा कट होता अशी माहिती समोर येते। मुजम्मिलच्या फोनच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत। मुजम्मिलने याच वर्षी जानेवारीत लाल किल्ला परिसराची अनेकदा पाहणी केली। मुजम्मिलसह त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबीही उपस्थित होता। या दोघांनी लाल किल्ल्याच्या अनेकदा फेऱ्या मारून तिथली सुरक्षा व्यवस्था पाहून घेतली होती। 26 जानेवारीला लाल किल्ला उडवून देण्याची त्यांनी रेकी केली होती, मात्र त्यावेळी लाल किल्ल्यावरून कडेकोट बंदोबस्तामुळे त्यांचा प्रयत्न फेल गेला। दरम्यान स्फोटाच्या ठिकाणच्या परिसरात फॉरेन्सिक टीमकडून कसून शोध घेतला जातोय। स्फोटाच्या आसपासच्या इमारतींमधून आता पुरावे गोळा केले जात आहेत। शेजारच्या इमारतींवरती अजूनही मानवी अवशेष आढळत आहेत। एनआयए टीमकडून सध्या परिसरात कसून तपास केला जातोय। तर एका सज्जावरती मानवी हात जळलेल्या अवस्थेमध्ये आढळला होता। फॉरेन्सिकची टीम तिथे दाखल झालेली आहे आणि आता या सगळ्या परिसरात कसून तपास केला जातोय। स्फोट एवढा मोठा होता, एवढा शक्तिशाली होता की जिथून स्फोट झाला तिथून काही मीटर अंतरावर मानवी शरीराचे अवशेष उडाले, ज्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या। ते अवशेष अजूनही या संपूर्ण परिसरामध्ये आढळून येत आहेत आणि म्हणून एनआयए कडून या संपूर्ण परिसरात कसून शोध घेतला जातोय। दिल्ली स्फोट प्रकरणातला मुख्य सूत्रधार डॉक्टर उमरचा आणखी एक नवा फोटो समोर आलाय। तुर्कमान गेट मशीद परिसरात तो फिरत असताना हा फोटो समोर आलेला आहे। I-20 गाडीमध्ये झालेल्या स्फोटात डॉक्टर उमर ठार झाला, मात्र या प्रकरणातले धागेदोरे शोधून काढले जात आहेत। टेरर मॉड्यूलमधील जैशचा सहभाग, डॉक्टर उमर आणि इतर आरोपींचे जैशशी संबंध, पाकिस्तानचा या प्रकरणातला सहभाग यावरून सध्या तपास सुरू आहे।
आणि दिल्ली दहशतवादी हल्ल्यामध्ये वापरलेली I-20 गाडी चालवणारा उमरच होता यावर आता शिक्कामोर्तब झालंय। डॉक्टर उमरच्या DNA रिपोर्टवरून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येतेय। I-20 कारमधून हाडांचे अवशेष आणि दातांचे तुकडे ताब्यात घेतले होते। डॉक्टर उमरच्या आईच्या DNAशी त्यांची पडताळणी करून तो चालक उमरच होता याची निश्चिती झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।